नमस्कार मैत्रिणींनो. आपण ना गेल्या आठवड्यात रवा आप्पे पाहिले होते. आता आज आपण पोह्याचे आप्पे पाहूयात. का तर माझ्या मुलाला ना नाश्त्याला आप्पे हा प्रकार खूप आवडतो. त्याला इडली आप्पे असे सर्वच पदार्थ असे आवडतात, पण त्यातल्या त्यात आप्पे जास्त आवडतात. मग त्यामुळे मी वेगळं प्रत्येक वेळेस काय काय ट्राय करीत असते. तर आज मी पोह्यांचे आप्पे करणार आहे. तर त्यासाठी नाही तर मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता हे पाणी आता धूळ असते पोह्यावर आपल्या धूळ ती असते, मग त्याला पाणी टाकून ना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ पोहे आपले. त्याचं काळपट पाणी निघावं, कचरा निघावं म्हणून. तर आता आपण स्वच्छ धुवून घेतलं त्याला 2 पाण्याने. आता याच्यात आणखीन थोडंसं पाणी टाकू आपण आणि झाकून ठेवू याला. तर एक 5 मिनटं झाकून ठेवू आपण ह्याला, आणि म्हणजे मऊ होईल ती. आणि 5 मिनटांनी आता ती मऊ झाली की हाताने असं चुरून घेऊ. आणि आता याच्यात ना 1 वाटी पोह्याला आपण अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी आपण रवा टाकणार आहोत. एकदम बारीक रवा आहे. तर चांगलं चुरला आता रवा आणि दही टाकून त्याला एकजीव करू चांगला आपण. आणि आता हे दही ना जास्त पातळ नाही, त्याच्यामुळे हे खूप मोकळं मोकळं झाले. आणि आपला रवा भिजण्यासाठी ओलावा हवा आहे आणखीन आपल्याला, म्हणून दही टाकल्यास पण ना मी त्याच्यात आणखीन पाणी टाकते. आता बसल इतकं तर आता अंदाजे जातं तसं काही आपण टाकणार नव्हतं. आता जितकं रवा आपला ते पाणी शोषून घेईल तितकं टाकायचं. तर पण एकदम टाकायचं नाही, नाहीतर पातळ होईल. मग लागल तसं थोडं थोडं टाकायचं. सुरुवातीला अर्धी वाटी टाकून पाहिलं मिक्स करून, मग परत मला वाटलं आणखीन लागतंय म्हणून राहिलेलं ते सर्वच पाणी टाकलं, म्हणजे 1 वाटी पाणी बसलं त्याच्यात. आता एवढं बास होतंय पाणी, नाहीतर खूप पातळ होईल परत. आणि आता याला ना एक 15-20 मिनटं भिजून द्यायचा रवा चांगला आपण. तर मला जास्त वेळ नव्हता, मी 10च मिनटं भिजवून दिला. सकाळी आज नाश्त्याला वेळ झाला होता सकाळी, म्हणून जास्त टाईम सकाळ सकाळी केलं तर त्याला नाश्ता करण्यासाठी. तर लगेच 10 मिनटात कांदा कोथिंबीर आपलं टोमॅटो ते कट करूच तर तेवढ्या वेळ फक्त 10 मिनटं झाकून ठेवलं. तोपर्यंत बाकीचे सगळं साहित्य गोळा ते केलं. आता एक 10 मिनटं बरोबर झाले. आता याच्यातनं आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून घेऊ. तुमच्याकडे जर आणखीन भाज्या असतील, म्हणजे गाजर म्हणा, हिरवे वाटाणे म्हणा, तर ते तुम्ही टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हतं. तर हे चांगलं मिक्स करून घेते मी. आणि याच्यात चवीनुसार मीठ लाल तिखट पण टाकून घेते. तुम्हाला हवं असेल तुम्ही हिरवी मिरचीचे तुकडे टाकू शकता, पण लहान मुलांना खाण्यासाठी असे तुकडे एकदम तुकडा तोंडात जाऊ शकतो, म्हणून असं लाल तिखटच अंदाजाने टाकलेलं बरं पडतं. आणि त्याच्याबरोबर खायला जर चटणी असेल तर खूप छान लागतं. पण आज ना माझ्याकडे ओला नारळ नव्हता चटणी करायला, म्हणून मी आज ना चिंचगोळ्याच्या चटणीवरच भागविणार आहे. कारण चिंचगोळ्याची चटणी ऑलरेडी तयार असते आपली फ्रीजमध्ये दररोज. त्यामुळे आज काही चटणी करणार नाही, फक्त आप्पेच नाश्त्याला करणार आहेत आणि चिंचगोळ्याची चटणी बरोबर देणार आहे खायला. त्याला दोन्ही पण चटण्या आवडतात, तसं काही नाही की हिरवी चटणीच लागते खोबऱ्याचीच असं. तर चांगलं मिक्स करून घेतलं. आता ना आपण तडका पॅनमध्ये थोडंसं 2 चमचे तेल गरम करायला ठेवले. तेल कडकडीत गरम झालं की त्यात मोहरी टाकू आपण. आणि मोहरी ना चांगली तडतड होऊन द्यायची, नाहीतर कचकच लागते नाही तडतड झाली की. आणि मोहरी चांगली तडतड झाली की नंतर त्याच्यात जिरे टाकायचे. आणि आता हा गरम गरम तडका आपल्या पिठात टाकून घेऊ. एक चांगला एकदा मिक्स करू आणखीन. आणि आता ना आपलं आप्पे पात्र आहे का, त्याला थोडंसं तेल लावून घेऊ आपण. नाही तेल लावलं तरी चालते, कारण नॉनस्टिकचं आहे. जर बिडाचं असेल तर लावा, पण तरी पण मी लावून घेत असते सुरुवातीच्या एका ह्याच्यात. आता तेल लावते आणि नंतर गरम करायला ठेवते. आणि आता तर गरम होते तोपर्यंत आपले छोटा चमचा असतो का एकदम छोटा सोड्यातला, खाण्याच्या सोड्यातला, त्या चमच्याने एक अर्धा चमचा सोडा टाकला आहे त्याच्यात. आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून हलवून घेते. सोडा टाकायचा म्हणजे ते चांगलं
असे जाळीदार होते आप्पे, कारण आपण जास्त वेळ भिजून दिलेला नाही. जर तुम्ही ह्याला जास्त वेळ असं भिजून दिलं का नाही तर सोडा नाही टाकला तरी चालते, पण आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता त्याला 3 तास 4 तास त्याला भिजून द्यायला. आता हे आप्पे पात्रात आपण हे मिश्रण टाकूया थोडं थोडं. तर ते कोथिंबीर मी मुलाला कट करायला लावली होती, त्याच्यामुळे त्याच्याकडून मोठी मोठी कट झाली. आज कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मुलांनीच कट केली. आज मला दुसरं काम होतं तोपर्यंत मी कारण स्वयंपाकाचा पण जाण्यासाठी टिफिन पण बनवायचा, तर त्यासाठी मी कणिक मळीत होते. तोपर्यंत त्याला म्हणलं तो कांदा ते कट कर. तर आता त्याच्यावर ना आपण झाकण टाकू, गॅस बारीक करू आणि एक 10 मिनिट त्याला चांगलं हे करून घेऊ, खालून भाजून घेऊ. तर पोह्यांच्या आप्याला वेळ जास्त लागतो रवा आप्यापेक्षा भाजण्यासाठी खालून. आणि आता आता नाही झाकण टाकलं तरी चालतंय, असं उघडं जरी आणखीन एक 5-7 मिनटं ह्याला चांगलं शेकून घेऊ. कारण जेवढं चांगलं शेकले तेल ना तेवढे छान होतात, कुरकुरीत. नाही तर असं पिटाळं लागतात, रवा आप्यासारखं नाही होत याचं. पोह्याला वेळ जास्त लागतो त्या पोह्यांच्या आप्यांना. तर एक खालून 10 मिनटं, वरच्या साईडने एक 5-6 मिनटं आपले आप्पे भाजून घेतले, तर आता काढून घेऊ. तर खूप टेस्टी छान झाले. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा.